नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतेच शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे तर्कवितर्क लढले जात असतानाच विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी थेट वडिलांच्या पक्षांतराची घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे विलास लांडे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना कमानीचे वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप अद्यापही गुलदस्त्यात असलं तरीही काही जागांवर उमेदवारी निश्चित सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोकसभेत दणका बसलेल्या महायुतीने मोर्चा बांधणी सुरू केली आहे. मात्र शरद पवारांनी नवनवीन डाव टाकत भाजप आणि पवारांच्या पक्षातील लोकांना गळाला लावले आहे. माढ्यात बबन शिंदे व इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असतानाच आता विलास लांडे यांचीही पक्षांतराची निश्चितता मानली जात आहे. तर शरद पवार यांना सोडून भाजपा सोबत गेलेले अजित पवार यांना लोकसभेला दारुण अपयशाला सामोरे जावे लागणार आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.